नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता जे थर्ड सेमला जे विद्यार्थी आहेत त्यांचे फर्स्ट सेमचे आणि सेकंड सेमचे जे बॅकलॉगचे सब्जेक्ट राहिलेले होते ते विषय काढण्यासाठी त्यांना आता जे पेपर्स होतील त्यांचे, तर ते त्यांच्या ज्युनियर्ससोबत द्यावं लागतील आणि ते आता न्यू पासिंग क्रायटेरिया आणि न्यू पेपर पॅटर्ननुसार होणार आहेत. तर त्यात जे विद्यार्थ्यांनी एफ ग्रेडला विषय टाकले होते म्हणजे ओन्ली फॉर एक्झामिनेशन, म्हणजे त्यांना फक्त मिड न देता आणि प्रॅक्टिकल मॅन्युअल न लिहिता फक्त सेमिस्टर एंडची एक्झाम आणि सेमिस्टर एंडचं प्रॅक्टिकल द्यावं लागणार होतं, अशा विद्यार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्क्सचं कन्वर्जन कसं होणार आहे. कारण आता पासिंग पॅटर्न चेंज झालेला आहे आणि आता इंटरनल मार्क्सची सुद्धा चेंजेस झालेले आहे. तर ते कन्वर्जन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून दाखवणार आहोत विथ एक्झाम्पल तुम्हाला. आणि असे विद्यार्थी ज्यांनी हे विषय एफ ग्रेडला नाही टाकले होते त्यांचं सर्व हे न्यू पॅटर्ननुसारच झालेले असेल. त्यांनी त्यांच्या ज्युनियरसोबत मिड टर्मसुद्धा दिलेली असेल आणि त्यांनी क्विज किंवा पोस्ट मिडसुद्धा दिलेली असेल त्यांच्या ज्युनियरसोबत. तर त्यांना या कन्वर्जनची काही गरज नाही. पण ज्यांनी हे एफ ग्रेडला विषय टाकले होते त्यांचे मार्क्सचं कन्वर्जन कसं होणार आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मिड टर्मची आणि इंटरनल जे आपलं मॅन्युअल असतं त्याच्या मार्क्सचं कन्वर्जन कसं होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता अर्लियर एक्झाम अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम आणि न्यू एक्झाम इव्हॅल्युएशन सिस्टीम हे आहे ते मिड टर्मसाठी आहे आणि साईडच्या याच्यात जे आहे ते इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिकल मॅन्युअलसाठी आहे. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी मला एक कन्वर्जन करून दाखवणार आहे सब्जेक्ट वाईज. तर पहिले आपण हे बघून घेऊ, मग आपण ते एक्झाम्पल्स बघू. तर आता तुम्ही स्क्रीनवर जसं की बघू शकता 1+1चं जर सब्जेक्ट असेल तर त्याचे पहिले जे मार्क्स होते टोटल ते 10 मार्क्स होते आणि आता जे टोटल मार्क्स असतील त्याला ते 30 असतील. कारण आता जे 1+ ज्या कोर्सला प्रॅक्टिकल आणि थेअरी असते दोन्ही असतं त्या कोर्सची मिड टर्म जी आहे ती 20 मार्क्सची होईल आणि प्री मिड क्विज ही 10 मार्क्सची असे टोटल 30 मार्क्स. तर हे 10 मार्क्सचं कन्वर्जन आता 30 मार्क्समध्ये होईल. म्हणजे 10पैकी जर तुम्हाला 5 मार्क्स मिळाले असतील पहिले मिडला तर ते मार्क्स आता 15 होतील इथं इंटरनल थेअरीमध्ये. म्हणजे तुमच्या रिझल्टमध्ये जेव्हा रिझल्ट तयार होईल तेव्हा त्या मार्क्सचं कन्वर्जन होऊन जाईल. त्या 5 मार्क्सचे तुमचे 15 मार्क्स इथं होऊन जातील. तर आपण आता प्रॅक्टिकल मॅन्युअलचं कन्वर्जन बघू. तर पूर्वी जर तुम्हाला मॅन्युअलला 10 मार्क्स असतील तर ते आता 10 मार्क्समध्येच कन्वर्ट होतील. जर पूर्वी मॅन्युअलला 20 मार्क्स असतील तर ते 20चे आता हाफ होऊन जातील आणि ते 10मध्ये कन्वर्ट होतील न्यू कन्वर्जनमध्ये. तर आपण आता हे एक्झाम्पलसहित बघू. तर आता पहिले आपण असे कोर्सेस बघू ज्यांना क्रेडिट जे आहे 2+1चे म्हणजे फर्स्ट सेमचे कोर्सेसच बघू आपण. जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता इमेज, त्यात सॉईल, ॲग्रो, MTC आणि हॉर्टी असे 4 जे कोर्स आहेत ज्यांना 2+1चं क्रेडिट आहे. तर आता यात तुम्ही बघू शकता अर्लियर म्हणजे आता पूर्वीचे जे तुमचे मार्क्स होते आणि न्यूमध्ये तुमचे नवीन कन्वर्जन असेल तर टोटलमध्ये तुम्हाला अर्लियरमध्ये मिड 20 मार्क्सची होती आणि आता जे इंटरनल मार्क्स आहेत मिड प्लस क्विजचे ते 30 मार्क्स होतील. तर कन्वर्जन करताना आता सपोज तुम्ही एक्झाम्पल तिथं बघू शकता 18 मार्क्स मिळाले होते पहिले M1. तर आता याचं कन्वर्जन कसं होईल M2मध्ये न्यू मार्क्समध्ये. तर M2 = T2 × M1/T1 म्हणजे T2 म्हणजे जे न्यू टोटल आहे 30 आणि इंटू M1 जे 18 मार्क्स आहे पहिले मिळाले होते ते आणि T1 म्हणजे तुमचे 20 आता जी पहिली टोटल होती ती. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता हे मार्क्स तुमचे 18चे कन्वर्ट होतील 27मध्ये. तर आता पूर्वी जर तुम्हाला 18 मार्क्स असतील मिड टर्मला तर ते आता इंटरनल प्रॅक्टिकल किंवा इंटरनल मिड किंवा क्विजमध्ये जेव्हा कन्वर्ट होतील तुमच्या रिझल्टमध्ये तर तेव्हा इथं 18च्या जागी 27 दिसतील. आणि पूर्वी जे तुम्ही 80 मार्क्सचे पेपर दिले होते तर आता तुम्हाला बॅकलॉगचा पेपर जो असेल तो 40 मार्क्सचा असेल आणि तो न्यू पासिंग क्रायटेरिया आणि न्यू पेपर पॅटर्ननुसार होईल. मग आता आपण बघू 1+1चा जो कोर्स आहे फर्स्ट सेमचा AEC. तर आता AECमध्ये तुम्ही इथे बघू शकता अर्लियर जे 10 मार्क्सची मिड होती आणि आता हे कन्वर्ट होतील 30 मार्क्समध्ये. तर आता इथं तुम्ही बघू शकता एक्झाम्पलमध्ये 7 मार्क्स तुम्हाला जर 10पैकी मिळाले आहे तर 30 × 7/10 हे कन्वर्जन केल्यानंतर सेम फॉर्म्युला जो इथं दिलेला आहे या तुम्ही बघू शकता फॉर्म्युला. तर याच फॉर्म्युलानुसार हे कन्वर्जन केल्यानंतर हे तुमचे कन्वर्ट केल्यावर 7 मार्क्सचे 21 मार्क्स होतील. हे तुमचे फायनल रिझल्टमध्ये जे पूर्वी 7 मार्क्स आले होते ते आता न्यू पासिंग क्रायटेरियानुसार 21 मार्क्स येतील जेव्हा तुम्ही विषय तुमचा काढून घेशाल तेव्हा. तर आता आपण 2+0 अशा कोर्ससाठी बघू. एक्सटेन्शन 111 जो फर्स्ट सेमला होता तर हा कोर्स 2+0चा होता. तर यात कन्वर्जनमध्ये तुमचं कन्वर्जन जे होणार आहे ते 50 मार्क्समध्ये होणार आहे. कारण आता एक्सटेन्शनला इंटरनल जे मार्क्स आहे म्हणजे 2+0 या सब्जेक्टला इंटरनल जे मार्क्स आहेत ते 50 आहेत. जसं तुमची मिड टर्म 30 मार्क्सची होईल प्लस प्री मिड झाली असेल 10 मार्क्सची आणि 10 मार्क्सची पोस्ट मिड. तर हे 20 मार्क्सचे तुमचे कन्वर्जन जे होतील ते 50 मार्क्समध्ये होतील. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ऑप्टेन मार्क्स जर 17 आहे, 17 मार्क्स जर तुम्हाला पहिले मिडमध्ये पडले असतील तर याच फॉर्म्युल्यामध्ये टाकून जेव्हा आपण याला 50 मार्क्समध्ये कन्वर्ट करू तर तुम्हाला इथे 42.5 म्हणजे 42.5 मार्क्स होतील. तर हे 42.5चे 43 होऊन जातील कारण अर्ध्या मार्क्सला एक मार्क पकडला जातो. तर हे 42.5चे तुमचे 43 मार्क्स होऊन जातील कन्वर्ट केल्यावर 50 मार्क्समध्ये. आणि बाकी 50 मार्क्सची जी तुम्ही सेमिस्टर एंडची थेअरी एक्झाम देशाल. पहिले तुम्ही 80 मार्क्सची दिली होती, आता तुम्ही 50 मार्क्सचा पेपर देशाल.
तर आता स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणजे जो प्रॅक्टिकलचा कोर्स होता त्यात जर कोणी बॅकलॉग लागला असेल तर सेम एक्सटेन्शनसारखंच 0+2चं याला क्रेडिट आहे. तर पहिले तुम्हाला जे मॅन्युअलला 20 मार्क्स असतील तर ते आता 50 मार्क्समध्ये कन्वर्ट होतील. इंटरनल मार्क्स आता 50 मार्क्सचे असतील आणि सेमिस्टर यांचं प्रॅक्टिकल जे आहे तुमचं ते 50 मार्क्सचं होईल. तर आता इथं 18 मार्क्स जर मिळाले असतील मॅन्युअलला तर ते कन्वर्ट होतील 45 मार्क्समध्ये फॉर्म्युल्यात टाकल्यानंतर. तर मग या 20पैकी जे 18 होते ते आता 50पैकी 45 मार्क्स होतील न्यू क्रायटेरियामध्ये आफ्टर कन्वर्जन. तर हे असं तुमचे कन्वर्जन करून मार्क्स होतील विद्यार्थ्यांनो. आणि हे कन्वर्जन जे असेल मार्क्सचं ते तुमचे कॉलेजवाले स्वतः करूनच घेतील. तुम्हाला यात काही करण्याची गरज नाही. जरी वाटलं तर तुम्ही तुमच्या कोर्स टीचरशी किंवा आपल्या कॉलेजच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एकदा विचारून बघा त्यांना कसं होईल कन्वर्जन आणि काय नाही. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला कन्वर्जनबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर हा तुम्ही जो स्क्रीनवर आता इमेज दिसते ती इमेज बघू शकता तुम्ही. आणि विद्यार्थ्यांना आपण आता थर्ड सेमच्या एक्झामचा एक गायडन्स व्हिडिओ आणतो आहे की अभ्यास कसा करावा. तर तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळूनच जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि ॲग्रिकल्चरच्या सर्व नोट्स मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ॲग्री गँग. आता पेपरच्या वेळेस आपण तुम्हाला सर्व नोट्स तिथं प्रोव्हाइड करणारच आहोत.